मनसेविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणारे सुनील शुक्ला आणि मनसेचे चांदिवली विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्यातला कॉल रेकॉर्ड समाज माध्यमांवर व्हायरल झाला। यात सुनील शुक्ला उत्तर भारतीयांचं नुकसान करत असल्याचं विधान महेंद्र भानुशाली करतायत। तू भैया आहेस तर मी गुजराती आहे, पण मी राज ठाकरे यांचा सैनिक आहे। मला राज ठाकरे कळले कारण ते हिंदुत्वासाठी काम करतात। तू फेमस होण्यासाठी त्यांच्यावर आरोप करतोय अशी टीका भानुशाली यांनी केल्याचं पाहायला मिळालं। सुनील शुक्ला, महेंद्र भानुशाली, अरे बोल ना भाई, काय फोन कट करतोय? आपण बोलू ना, चर्चा करू ना। बोलो बोलो। कशाला हे उत्तर भारतीय आणि मराठी माणसांमध्ये वाद घालायचा प्रयत्न करतोयस? हा, तुला काय तू फेमस होण्यासाठी करतोयस, पण तुझ्या ह्याच्यामुळे ना उत्तर भारतीय अडचणीमध्ये येत आहेत। काय होणार? काय होणार नाही। तू जबरदस्ती तू हे मनसे पक्ष कोर्टामध्ये टाकतोयस, बंद करा। काय होणार आहे तुझ्याशी यार? तू चांदिवलीमध्ये इलेक्शन लढला, 300 मतं होते आणि तू उत्तर भारतीयांचा मसीहा सांगतो स्वतःला। अरे ऐक ना, मी तुझं बोलणं ऐकलं। मी काय म्हणतो, तू काय करणार आहे माझा विरुद्ध ते बोल ना। अरे मी काय विरोध काय? मी तुझ्यासारखा थोडा आहे? अरे मी करणार तेव्हा तुला सांगणार पण नाही। काय करणार ते बोल। अरे ते तू, अरे बघ, वेळ आली तर तेही करणार। मारणार, ठार मारणार। अरे मी काय म्हणतोय, वेळ आली तर तेही करणार। वेळ तर येऊ दे। ठार मारणार। अरे मी काय म्हणतोय, तू स्वतः बोलतोय ठार मारणार, तू स्वतः बोलतोय मारणार। अरे मी काय म्हणतोय, जशी वेळ तसं काम होणार। पण तू ना कसं आहे, स्वतःला फेमस करण्यासाठी ना नको बनू हिरो। हा ऐक जरा। हा बोल तू। माफी माग आणि हे संपला विषय। कुणाची माफी? तुझी? धमकी दिल्यानं साहेब आहेत समोर। कुणी धमकी दिली? आम्ही थांबतो। फोन उचलला, तुला मान दिला। अरे मान बिन नाही, तू मान नाही दिलाय। तुझा अवकाश पण नाही। अरे तुझी कसली अवकाश? अरे झिंगूर 300 मतं घेऊन आलास। तू काय स्वतःला शहाणा समजतोस काय? 300 मतं घेऊन आला, उत्तर भारतीयांचा मसीहा झाला। तुला फेमस करायचं ना, हे ग्रुपवर टाकायचं। अरे मी 100%। आता मी काय म्हणतोय, आता मला अशी कुठली इच्छा नव्हती। मला फक्त तुला हे समजवायचं होतं की जसं तू परप्रांतीय आहेस ना, तसं मी गुजराती आहे। ऐक पहिला। फेमसचं दुकान। अरे ऐक रे, तसं मी पण गुजराती आहे। तू ऐक जरा, मी गुजराती आहे, पण मला राज ठाकरे साहेब समजतात। समजलं ना? ते मराठी माणसांसाठी बोलतात, ते हिंदुत्वासाठी बोलतात। तर भानुशाली यांनी शुक्ला यांना सुनावल्याचा आता कॉल रेकॉर्ड समाज माध्यमांवरती व्हायरल झालाय। या संदर्भात मनसे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली स्वतः आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडलेत। महेंद्रजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। एक कॉल रेकॉर्डिंग आता सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहे आणि सुनील शुक्ला यांचा आणि आपला संवाद आता व्हायरल झाला आहे। मराठी अमराठी वाद मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे आणि त्यावरती सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती। आपली काय प्रतिक्रिया? बघा, फक्त तो स्वतःला फेमस करण्यासाठी हे करतोय आणि त्याची ती सवय आहे। बाकी त्याला काही घेणं देणं नाही उत्तर भारतीयांसाठी किंवा हिंदुत्वासाठी। तो स्वतःला फेमस करण्यासाठी करतोय। आता तुम्ही बघा, हा व्यवस्थित मराठीमध्ये बोलतोय आणि बाजू मांडतोय उत्तर भारतीयांची। हा बरोबर मराठीमध्ये बोलतोय की ह्याच्यावर कोणी काही बोलू शकणार नाही म्हणून। पण कसं आहे, ह्या अशा नेत्यांमुळे जे उत्तर भारतीयचे सो कॉल्ड नेता स्वतःला सांगतात ना, आणि मग यांचे हे भाषण ऐकून, यांची जे हे असे ऐकून ना, उत्तर भारतीय लोक गैरसमज होते आणि त्यांच्यामध्ये आणि मराठी भाषिकांमध्ये, जे इकडे महाराष्ट्रात जे इकडचे राजा आहे, महाराष्ट्रामध्ये मराठीचे प्रथम आहे ना, पण हे लोक चुकीच्या मार्गावर इतर समाजांना घेऊन जातात। म्हणून मी त्याला कॉल केलं की तुझ्या अशा चुकामुळे उत्तर भारतीय असेल किंवा गुजराती असेल किंवा इतर समाज आणि मराठी समाजमध्ये वाद होतोय ना, यासाठी मी तिला कॉल केला होता। आणि हा काय मान्यता रद्द करणार साहेब? ह्याची एवढी लायकी आहे का? आमच्या चांदिवली विधानसभेमध्ये इलेक्शन लढलं होतं, 300 मतं आले होते आणि तेव्हा बीजेपीच्या मफलर घेऊन फिरत होता। हा एक नंबरचा लुख्खा आहे। ह्याला काही घेणं देणं नाही कुठल्या समाजाशी किंवा हिंदुत्वाशी। हा फक्त वाद निर्माण करायला आलेला आहे आणि फेमस व्हायला आलेला आहे। आपला मुद्दा लक्षात आला, खूप खूप धन्यवाद। आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल।